नमस्कार मित्रांनो, मला तुम्ही ओळखले असेल. मी चंद्रशेखर बोरतेली, गडचिरोली जिल्हा. या अतिदुर्गम भागामध्ये आम्ही वनशेती ही करतो आणि ही वनशेती एक शेतकऱ्यांसाठी चांगली फायद्याची आहे आणि त्याचप्रमाणे निसर्गासाठी आणि पर्यावरणासाठी ही फार वनशेती ही फायद्याची आहे. दुहेरी तिहेरी उद्देश आहे याच्या ठिकाणी. शेतकऱ्यांना आर्थिक याचा खूप मोठा पाठबळसुद्धा आहे. याच्यामध्ये वनशेतीमध्ये सुबाबूड, बांबू, साग, शिवण, त्याचप्रमाणे निलगिरीसुद्धा लागवड केली जाते. जनरली निलगिरी, सुबाबूड आणि बांबू हे चांगले फायद्याचे पीक आहेत आणि हे आपण झाडं लावताना काही गोष्टीची फार आवश्यकता किंवा काही गोष्टी समजून घेणे फार आवश्यक असते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जेव्हा आपण वनशेती लावतो किंवा सलग लावतो त्यावेळेस शेती ही पहिले सर्वप्रथम सपाट करून घेणे. बिलकुल पाणी साचला नाही पाहिजे कुठे. या ठिकाणी त्या ठिकाणी असं सवान करून घ्यायची, म्हणजे सलग करून घ्यायची आणि नंतर ही 2 फारीनं वाहून झाडं लावायची. झाडं लावताना तुमच्याकडे जर पाण्याची सुविधा असेल तर तुम्ही डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात लावू शकता. परंतु पाण्याची सुविधा नसेल, तेवढं व्यवस्थापन करणं होत नसेल तर आपण जुलै महिन्यामध्ये वृक्ष लागवड केली तरी चालते. तर मित्रांनो, हे जे आपले वृक्ष लागवड आम्ही केलेली आहे, हे वृक्ष लागवड आम्ही जुलै महिन्यात केलेलं आहे. हे निलगिरीचे झाड आहे. हे आहे CPU कंपनीचे JK पेपर मिल यांच्या अंतर्गत आपण ही झाडं घेतले आणि हे झाडं महाराष्ट्र रोजगार हमी अंतर्गत हे वृक्ष लागवड केलेली आहे. आता हे वृक्ष लागवड करताना जुलै महिन्यात आम्ही लागवड केली. आता हे बघा, हे कमीत कमी 4 महिन्याचे झाडं झालेले आहेत आणि याची हाईट 5 फूट, 4 फूट, 3.5 फूट अशा पद्धतीचे झाडं आहेत. आणि झाडं आम्ही लावले त्याच्यानंतर याचं तणाचं व्यवस्थापन करणे फार गरजेचं असते. तण व्यवस्थापन जर झालं नाही तर झाडाची ग्रोथ थांबून जाते आणि जो काही स्ट्रगल करायला पाहिजे झाड तो करत नाही. या ठिकाणी आपण पहिले कचरा पूर्ण खंती करून घेतले. आता या ठिकाणी आपण कचरा कापून हे आपण 9 फारी जे आपण म्हणतो कल्टिवेटर, हे 9 फारीला आपण कल्टिवेटर केलेलं आहे. आता हे कल्टिवेटर झाल्यानंतर आम्ही याला रोटावेटर मारणार, जेणेकरून कचरा पूर्ण एक बी राहणार नाही. पूर्ण तणविरहित हे वृक्ष राहील आणि तणविरहित वृक्ष राहिल्यामुळे या झाडाची ग्रोथ आणि जो काही अन्नद्रव्य जो जमिनीतून मिळणार आहे पुरेपूर त्या झाडांना मिळेल आणि याची ग्रोथ खूप चांगल्या पद्धतीनं होईल. मित्रांनो, वनशेतीमध्ये निलगिरी, सुबाबूड ह्या चांगल्या जाती आहेत. या जातींचा जर अवलंब करून आपण जर वनशेती केली तर आपला खरोखरच फायदा होईल. मित्रांनो, शेती करायची तर शेती ही फायद्याची म्हणून केली पाहिजे, व्यावसायिक दृष्टिकोनातून शेती केली पाहिजे. आज असं झालेलं आहे की आपण जे कापूस, धान, सोयाबीन हे जे पिकं घेतो, आज हे पिकं घेताना शेतकऱ्यांच्या समोर मोठं संकट आलेलं आहे आणि हा संकट जर निवारण करायचं असेल तर शेतकऱ्यांना आपला पीक पद्धत ही बदलवली पाहिजे. आणि जोपर्यंत आपण पीक पद्धत ही बदलवणार नाही तोपर्यंत शासन त्याचा विचार करणार नाही, काही करणार नाही. आपला विचार आपल्यालाच करावा लागेल आणि यातूनच आपला विकास साधावा लागेल. तर माझं असं म्हणणं आहे मित्रांनो की वनशेती करा, वनशेतीमध्ये फायद्याची आहे. थोड्या काही गोष्टीचा या ठिकाणी